फडणवीस हे पेशवाईचे उत्तराधिकारी. शिवरायांच्या सुरत लुटीच्या दाव्यावरून संजय राऊतांची फडणवीसांवर टीका. अहमदनगरमध्ये भाजप आमदार नितेश राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल. मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी कारवाई. देवेंद्र फडणवीस आमदारांना कामच करू देत नाहीत. त्यांच्यामुळेच आरक्षणाचा प्रश्न खितपत पडला. मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा पुन्हा फडणवीसांवर हल्ला. नागपुरात शिवपुतळ्यावरून काँग्रेसचं जोडे मारो आंदोलन. सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शन. जात जनगणनेची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. हा सरकारचा निर्णय असेल तर यात हस्तक्षेप करू शकत नाही, सुप्रीम कोर्टाची भूमिका. पश्चिम बंगालमध्ये बलात्कारातील दोषींना 10 दिवसात फाशी मिळणार. ममता बॅनर्जी सरकार बलात्कारांसाठी कठोर कायदा आणण्याच्या तयारीत. मुंबईमध्ये हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया, लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ, तर स्वाईन फ्लू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये घट. नंदुरबारमध्ये शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर. नाल्यात उतरलेल्या म्हशी बाहेर काढताना 2 सख्ख्या भावांचा मृत्यू. पुण्यात रस्तोरस्ती रोड रोमियोंचे फलक लावले जाणार. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांची अनोखी शक्कल. छेड काढणाऱ्यांची पोलीस परेड काढणार. पुणे पोलीस रोड रोमियोंना धडा शिकवण्याच्या तयारीत. गणेशोत्सवानिमित्त कोकणात सोडण्यात येणाऱ्या सर्व बसेस फुल. एकूण 4,953 बसेस आरक्षित. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 20,000चं अर्थसहाय्य देण्याचं जाहीर. शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा. कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं. सगळ्यांचीच चिंता वाढली. WHO च्या अहवालात अमेरिकेसह भारतातही रुग्ण आढळत असल्याची माहिती.